नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। भारत नशामुक्त झालाच पाहिजे, भारत नशामुक्त झालाच पाहिजे, बांधवांनो, कसं आहे की या ठिकाणी काही वेळेला वेगवेगळ्या नावाने कार्यक्रम घेतले जातात। त्यातला एक कार्यक्रम म्हणजे सनबर्न। नमस्कार, मी कश्मीर इचारे आणि आम्ही आज सगळे सनबर्न या फेस्टिवलच्या विरोधात आंदोलन करत आहोत। हे फेस्टिवल थांबवलं पाहिजे का? कारण की बरीचशी युवा पिढी जी आहे ती हे फेस्टिवल अटेंड करते किंवा म्युझिक कॉन्सर्ट जे असतात ते अटेंड करते, पण त्यांना माहिती नसतं की ह्या फेस्टिवलमध्ये किंवा ह्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये काय काय होतं। त्यांना ह्या फेस्टिवलमध्ये मुख्य करून ड्रग्स वापरले जातात आणि हे नकळत कन्झ्युम करतात आणि ज्याच्यामुळे ते ड्रग ॲडिक्ट होतात। आता रिसेंटली हल्लीच वर्ली डॉम्पला एक कॉन्सर्ट झालं, म्युझिक फेस्टिवल झालं, ज्याच्यामध्ये 2 युवकांना हे दिलं गेलं। त्याच्यामधला एकाचा मृत्यू झाला आणि एक अजूनही हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे। सो अशा सगळ्या गोष्टी बघून सनबर्न फेस्टिवलमध्ये हे अतिप्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे सनबर्न फेस्टिवलच्या विरोधात उभे आहोत। आंदोलनाच्या माध्यमातून कळेल आपले काही कार्यकर्ते सह्यांची मोहीम येथे घेत आहेत। मी येथील नागरिकांना विनंती करेल की आपण फक्त बघ्याची भूमिका न घेता एक आपली जबाबदारी आहे। आपण जबाबदार नागरिक आहोत, म्हणून या निवेदनावर आपण प्रत्येकाने स्वाक्षरी केली पाहिजे, जेणेकरून हे निवेदन आपण पुढे मुख्यमंत्र्यांना, प्रशासनाला देणार आहोत व अशा पद्धतीचे जे कार्यक्रम झालेले आहेत प्रश्न देखील उपस्थित राहतात की गुदमर्व जर झाला असेल तर एकच मुलगा कसा मृत्यू पावतो, एकच मुलगा कसा काय मृत्यू पावतो? कारण जेव्हा पोलीस व्यवस्था काम करत नाही, इतकी 6 ते 7 हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकाच मुलाला त्याचा त्रास झाला, तर ही गोष्ट कुठेतरी संशयास्पद आहे आणि म्हणून या गोष्टीची चौकशी व्हावी आणि त्याला जबाबदार असणाऱ्या आयोजकांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे। त्याच्या अगोदर गोरेगाव या ठिकाणी देखील एका कैशिकर नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून मी बोलत आहे। NSCI डोम वरळी मुंबई येथे आता जो म्युझिक कॉन्सर्ट झाला, त्या कॉन्सर्टमध्ये वृषभ गांगुर्डे 28 वर्षाचा तरुण युवक जो वकील होता याचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी पहिला जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की गुदमरून याचा मृत्यू झालेला आहे। हा गुदमरून जर का अशा कॉन्सर्टमध्ये मृत्यू होणार असेल तर ही हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा झालेला नाहीये का? अशा प्रकारचे आता नेस्कोमध्ये गोरेगावमध्ये सुद्धा म्युझिक कॉन्सर्ट झाला, तिथे 2 मुलांचे मृत्यू झाले। आता येत्या डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा सनबर्नचा कार्यक्रम तिथे होणार आहे। मुलांचे होणाऱ्या मृत्यूची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी किंवा शासन घेणार आहे का? अशा प्रकारचे कार्यक्रम त्वरित रद्द करावेत ही आमची मागणी आहे। जे आता NSCIचे डोम मध्ये जो कार्यक्रम झाला त्याच्या आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि ज्यांनी या अशा कार्यक्रमाला परवानग्या दिल्या त्या सर्व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी ही मागणी आम्ही करत आहोत। जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जन आंदोलन करू।